तुझी माझी यारी भाग 62. मागील भागात सावी पटकन ओजसपासून वेगळी होते आणि एक फेक स्माईल देत ओजसला म्हणते, तू इथं? तू तर अब्राड गेला होता ना, तर परत का आला? ओजस म्हणतो, कमान सावी, तू मला बघून खुश नाही का? मी तुला केव्हाचा भेटेन असा विचार करत होतो. त्यावेळी मला खूप कामे होते आणि अंकलने मला म्हटलं की तू मला खूप मिस करतेस, म्हणून तर मी परत आलोय तुझ्याजवळ तुला भेटायला. मग तो ऋतिकला पाहून बोलतो, सॉरी, ही माझी फियांसी आहे, तुमची ओळख मी करूनच दिली नाही. सावी कदम. ऋतिकला हे ऐकून खूप वाईट वाटते आणि त्याला जलनही होते. तर आत्तापासून पुढे सावी त्याला बघत बोलते, व्हाट, तू हे काय बोलतो? मी तुझी फियांसी? हे बघ, मी तुला आधीच कितीतरी वेळा म्हटली आहे की मला तुझ्यावर काहीच इंटरेस्ट नाही, तर तू का असा करतोस? असं म्हणून सावी निघून जाते. सावीचे ऐकून ऋतिकच्या चेहऱ्यावर स्माईल पसरते. त्याला माहिती होते की सावी ओजसला पसंत करत नाही. आभा आणि स्वीटी तर तिथं चुपचाप फक्त ऐकत होती. त्या दोघेही तिच्या मागे जाऊ लागतात. ओजस म्हणतो, ही नेहमी अशी का ओरडते माझ्यावर? पण मला हिच्यावर खूप प्रेम येते. मग ऋतिक म्हणतो, सावी तुला पसंत करत नाही, तुला हे दिसत नाही आहे का? रोहन आज आपल्या ऑफिसमध्ये आला होता आणि तो आपल्या मोबाईलवर आभाचे फोटो पाहत स्माईल करत होता आणि तिला पाहत बोलत होता, तू नेहमी माझ्यासाठी स्पेशल आहेस. तेवढ्यात त्याला त्याच्या सिक्युरिटीचा कॉल येतो. तो म्हणतो, सर, एक मुलगी आली आहे. ती म्हणत होती की तिला तुमच्याशी भेटायला पाठवले आहे आणि सर, ही मुलगी आम्हाला आपलं नावही सांगत नाही आहे. खूप गुस्सा करत आहे ती. मग रोहन म्हणतो, तू तिला पाठव माझ्याकडे. असं म्हणून तो कॉल कट करतो. तो आत्ताही आबाची फोटो पाहत होता. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या केबिनच्या डोअरवर नॉक करतो. तर तो पटकन आभाची फोटो लपवतो आणि आत यायला सांगतो. तेवढ्यात एक हॉट मुलगी रोहनच्या केबिनमध्ये येते. तिने शॉर्ट ड्रेस घातला होता आणि डोळ्यांवर ब्लॅक गॉगल घातले होते. ती मुलगी येऊन रोहनसमोर असलेल्या चेअरवर बसते. रोहन तिला बघून शॉक्ड होता आणि ती मुलगीही रोहनला पाहून शॉक्ड होती. दोघेही एकमेकांना असं बघत होते जसं की ते एकमेकांना ओळखतात. इकडे ऋषीही आपल्या ऑफिसमध्ये आला होता. ऋषीने स्वतःची खूप मोठी कंपनी बनवली होती, जी एक गेम प्रोग्रॅमिंग कंपनी होती. आधी ऋषी कॉलेजच्या आपल्या ऑफिसमधूनच काम करत होता आणि आज तो पहिल्यांदा स्वतःच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये होता. आज त्याची एक मीटिंग होती. तो मीटिंग अटेंड करत होता. मीटिंगमध्ये सर्व नवीन नवीन गेम्सबद्दल डिस्कस चालू होती की त्यामध्ये काही फीचर आणि ॲनिमेशनबद्दल बोलत होते. ऋषी त्या सर्वांचे बोलणे ऐकत होता. त्याला मध्येच आभाची आठवण येते. मग त्याच्या कामात मनच लागत नसतो. तो एकदम उभा होतो आपल्या सीटवरून आणि मध्येच मीटिंग बंद करतो. तो बोलतो, ही मीटिंग आपण उद्या घेऊ. ते ऋषीला काहीच न बोलता मीटिंग रूममधून निघून जातात. ऋषी आभाला कॉल करतो, पण आभा कॉल उचलत नव्हती, ज्यावरून ऋषीला खूप राग येतो. तो बोलतो, हिला मी कितीतरी वेळा बोललो की तू कुठेच असो माझी कॉल उचलत जा. मला वाटते ही माझी एकही गोष्ट सिरियस घेत नाही. इकडे कॉलेजमध्ये आभा जे की क्लासमध्ये होती, तिने आपला फोन सायलेंटवर केला होता. थोड्या वेळांनी क्लास संपते. आभा, सावी आणि स्वीटी ह्या तिघ्याही बोलत बोलत बाहेर येत होत्या. आभा आपला फोन बघते आणि जोरजोराने ओरडते, 10 मिस कॉल्स. ऋषी मला कॉल करत होता आणि मी त्याचा कॉल पिक केला नाही. सावी म्हणते, तर काय झालं, तू कॉल बॅक कर त्याला. आभा ऋषीला कॉल करते, पण ह्यावेळी ऋषी कॉल उचलत नाही. तेवढ्यात आभाला ऋषीचा मेसेज येतो, आत्ताच्या आत्ता घरी ये. आभा म्हणते, मला जायचे आहे. असं म्हणून ती पळत सुटते. सावीचा मूड ठीक नव्हता. तिला बोर वाटत होते. एकतर तिला ओजसचा टेन्शन होता आणि आभाही तिच्या जवळ नव्हती आणि स्वीटी न्यू डिपार्टमेंट जॉईन करायला गेली होती. सावीने काहीच डिसाईड केला नव्हता की ती कोणता डिपार्टमेंट जॉईन करेल आणि आभाच्या विना ती काही करू शकत नव्हती. ती असंच आपल्या हातात काही बुक्स घेऊन चालत होती. तेवढ्यात ऋतिक एकदम तिच्या समोर येतो, ज्यावरून सावी घाबरते. सावी म्हणते, हे काय करतोस तू? तुला दिसत नाही आहे?
सावी थोडी रागात त्याला बोलते. ऋतिक स्माईल करून तिला बोलतो, तू आज नाराज दिसत आहेस. चल आज मी तुला आपल्याकडून एक कॉफी पाजतो. सावी त्याच्यासोबत जाते, कारण तिच्यासोबत सध्या तरी कोणीच नव्हते. तिला बोरही वाटत होते. तर ती ऋतिकसोबत भांडण न करता जाते. ऋतिक खूप खुश होतो, कारण याआधी त्याने तिच्यासोबत कधीच कॉफी प्यायला नव्हता. ते जेव्हाही कॉफी पित होते तर सर्वजण त्यांच्यासोबत असायचे. आज ते दोघेच होते. सावी कॉफी पित होती. ऋतिक तिच्यासमोर बसला होता. तो तिला प्रेमळ नजरेने बघत होता आणि स्माईल करत होता. तेवढ्यात सावीची नजर त्याच्यावर जाते. ती त्याला पाहून बोलते, तू मला असं का बघतोस? याआधी मला बघितला नाही का तू? मला तर प्रत्येक वेळी तुला पाहायचे आहे. ऋतिक फ्लोमध्ये असं बोलून टाकतो, काय म्हटला तू? सावी त्याला एकदम बोलते. ऋतिक म्हणतो, अरे काहीच नाही, इथली कॉफी खूप छान आहे, तू पी ना. सावी मनातच बोलते, काय विचित्र मुलगा आहे हा. मग ऋतिकही मनातच बोलतो, हे काय बोललो मी? मग तो तिला ओजसबद्दल विचारतो. सावी म्हणते, तू मला त्याच्याबद्दल का विचारतोस? तसंही तो एक गाढव आहे, जसा की तू आहेस. ऋतिक तिला काही बोलत नाही. त्याला माहीत होतं की जर त्याने काही उलटसुलट बोललंच तर सावी त्याच्याशी भांडण करेल आणि मग रागात चालती होईल. तो जबरदस्ती हसत बोलतो, तू खूप फनी आहेस. सावी त्याचे ऐकून मनातच बोलते, बेवकूफ गाढव, हा असा काय बोलतो यार, वेड्यासारखा. तेवढ्यात तिथं ओजसही येतो आणि त्या दोघांजवळ बसतो. ऋतिक तर शॉक होतो. सावीलाही त्याला बघून इरिटेशन होत होता. आता ती त्या दोघांमध्ये बसली होती. ऋतिकला ओजसला पाहून राग येतो. तो स्वतःला कंट्रोल करत ओजसला बोलतो, तू ह्यावेळी इथं काय करत आहेस? तू तर गेला होता ना? ओजस म्हणतो, हो मी गेलो होतो, पण आता मी आलोय आणि दररोज येईन. सावी शॉक्ड होती. ती बोलते, तू दररोज कसा येऊ शकतो? तुला माहिती नाही, कोणी व्यक्ती असंच येऊ शकत नाही या कॉलेजात. ओजस हसत म्हणतो, आता मी ह्या कॉलेजचा हेड मेंबर आहे आणि आता तर माझा येणे पॉसिबल आहे. दोघंही ओजसचं ऐकून हैराण होतात. ऋतिकला राग आला होता. त्याचा राग नखशिखांत पोहोचला होता. तो मनातच बोलतो, ओजस कमीन्या, आता रोज येईल इथं. मला माहिती आहे तू इथं फक्त सावीला पटवायला आलास आणि तुला काय वाटते मी तसं होऊ देणार? तेही माझ्या नजरेसमोर. मी तुला कधीच जिंकू देणार नाही. इकडे कदम निवासमध्ये ऋषी घरी पोहोचला होता आणि तो हॉलकडे जात होता. तेवढ्यात त्याचे पाय थांबतात. तो थोडा रागात बोलतो, तुम्ही इथं? ऋषीच्या समोर तोच व्यक्ती शर्मासोबत बसला होता. शर्मा त्या दोघांना पाहून मनातच बोलतो, एकाकडे आग तर एकाकडे लावा. काय माहिती या दोघांमध्ये कोण जास्त पेटेल? हे देवा वाचव मला. तेवढ्यात तो व्यक्ती ऋषीला बघून स्माईल करतो आणि बोलतो, तू मला बघून खुश नाहीस का? ऋषी तिरपी स्माईल करत बोलतो, मिस्टर कदम, आता तुम्ही इथं आहात तर मी कसा खुश राहू शकतो? तो व्यक्ती सोप्यावरून उठून भडकतो, हे तू कसा बोलतोस माझ्याशी? विसरू नको, मी तुझा बाप आहे, अभिजित कदम, अंडरस्टँड? ऋषी म्हणतो, थँक्यू आठवण करून देण्यासाठी की तुम्ही माझे बाप आहात. मी तर विसरलोच होतो. असं बोलून ऋषी स्टेअरकेसवरून आपल्या रूमकडे जाऊ लागतो. अभिजित कदम त्याला थांबवत बोलतात, तुला लग्न करायचे आहे आणि तेही त्या मुलीसोबत जे की मी पसंत केलंय तुझ्यासाठी. त्यांचे ऐकून ऋषी तिथंच थांबतो आणि मग खाली उतरून तो त्यांच्यासमोर उभा होतो आणि बोलतो, मी तुम्हाला म्हटलं ना, मला त्या मुलीशी लग्न करायचे नाही म्हणून. माझे ऑलरेडी एक गर्लफ्रेंड आहे जिच्यासोबत मी खुश आहे. मी का तुमच्या आवडीने लग्न करू? मग अभिजित म्हणतो, ऋषी तुला त्याच मुलीशी लग्न करावे लागेल. मी तुझा बाप आहे तर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुझ्यासाठी काय चांगले आहे. तू एक वेळ त्या मुलीला भेटशील ना, तर आय एम श्योर की तुला ती आवडेल. मग ऋषी म्हणतो, मी म्हटलो ना की माझे गर्लफ्रेंड आहे, तीच माझ्यासाठी परफेक्ट आहे. ती मुलगी जिच्याशी तुम्ही फक्त एक वेळा भेटलात, तिला भेटून तुम्ही कसं डिसाईड करू शकता? मग अभिजित म्हणतो, ऋषी ती मुलगी खूप छान आहे, तुला ती एका नजरेत पसंत पडेल. ते समजावत म्हणाले,
ऋषी आता त्यांचे ऐकून खूपच इरिटेट होत होता. तो बोलतो, प्रत्येक वेळी तुम्ही म्हणताय ती मुलगी छान आहे, ती मुलगी छान आहे. काय लावून ठेवलंय हे तुम्ही? मी म्हटलोय ना, नाही करायचे मला लग्न तिच्याशी. मी हे शेवटचं बोलतोय. सो प्लीज मला फोर्स करू नका लग्नासाठी. तेवढ्यात तिथं ऋषीच्या मागे आभा उभी होती. ती बोलते, काय लग्न? ऋषी आणि मिस्टर कदम तिचा आवाज ऐकून आभाकडे हैराण होऊन बघतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा.